प्रत्येक ग्रामसभेला ग्रामस्थ गैरहजर, मग गावच्या विकास कामाबद्दल प्रश्न विचारणार कोण? जाफराबाद तालुक्यातील कुंभाझरी गावच्या जागृत सरपंचाचा सवाल। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। शिकलेले लोक बोलत नाही, जे बोलणारे आहेत त्यांच्या पाठीशी कोणी ठामपणे उभे राहत नाही आणि जे अशिक्षित आहे ते बोलण्याची हिंमत दाखवत नाही। त्यामुळे सध्या राज्यात नागरिकांचे अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित आहेत। खेड्या गावात ग्राम विकास करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभेला महत्त्व दिले जाते, परंतु ग्रामसभेला ग्रामपंचायत कार्यालयाचे काही सदस्य हजर नसल्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ सुद्धा हजर राहत नाहीत। मग गावच्या विकास कामाबद्दल विचारणा करणार कोण? हा काही जागरूक सरपंचाचा लोकप्रश्न। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात येत असलेल्या कुंभाझरी गावात आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात दवंडीच्या माध्यमातून माहिती देऊन आणि गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकून सुद्धा नागरिकांची पाहिजे त्या प्रमाणात ग्रामसभेला उपस्थिती लाभली नाही। ग्रामपंचायत अर्थात ग्राम संसद भवन हे गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते, तरी सुद्धा नागरिक हे जागरूक नसल्यामुळे अनेक ठिकाणी गावचा विकास थांबलेला आहे, यात तीळ मात्र शंका नाही। त्यामुळे गावातील नागरिक ग्रामस्थ केव्हा जागे होतील हा सुजाण जनतेचा लोकप्रश्न। आज आपण ग्रामसभेचं जे आयोजन केलं होतं, तर ग्रामस्थांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळते तुम्हाला त्याबद्दल सांगा। आपण जी ग्रामसभा आपल्या गावामध्ये घेतो या ठिकाणी कोणीही हजर राहत नाही, पण आज थोड्याफार प्रमाणात 10-15% समजा सर्वांनी या ठिकाणी भाग घेतला। मला असं वाटतं की सर्वांनी या ठिकाणी येऊन, जसं आता देवीदास चव्हाण यांनी प्रश्न विचारले त्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी येऊन प्रश्न विचारावा। का या ठिकाणी काय आलं की फक्त व्हॉट्सअप असं त्यानंतर जो सोशल मीडिया म्हणतो याच्यावर हे टाकून हे प्रश्न सुटत नाही। समोरासमोर येऊन ग्रामसभेमध्ये जी धार म्हणतो आपण त्या धार प्रमाणे यांनी प्रश्न या ठिकाणी आम्हाला विचारायला पाहिजे, म्हणजे काम करायसाठी ही माणसाला हे येत आहे। गावातील नागरिक तुमच्या संदर्भात काही तुमच्याविषयी नाराजगी आहे का गावातील लोकांना? मी तेच सांगू राहिलो, जर काही नाराजी असेल तर ती माणसाला कळती बी सुद्धा। या ठिकाणी जर येऊन त्यांनी समजा प्रश्न मांडले, काही हे केलं, मी म्हणतो इथं येऊन त्यांनी शिव्या द्यावे, शिव्या दिल्या तरी चालेल, पण माणसाला कळतं की काय म्हणजे आपण ती पाण्यात येईन काय। आजच्या ग्रामसभेला नागरिक किती उपस्थित होते? आजच्या ग्रामसभेला 100 ते 150 नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हजर होते का? ग्रामपंचायतचे काही सदस्य हजर होते, काही नव्हते।